नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आली सांगोल्याच्या खिलारगाई बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील खिलारगाईंची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, खिलारगाई घेत असताना त्या ठिकाणी फसू नका. आपण बाजारात येऊन संपूर्ण माहिती घ्या, मग गाय खरेदी करा. जाणकार माणूस सोबत घ्या. दुधाच्या त्या ठिकाणी काय बऱ्याच खिल्लार दूध काढू देत नाहीत, तर त्याची पण खात्रीशीर गाय घ्या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. मित्रांनो, सध्या पावसाळे दिवस सुरुवात झाली मला हरकत नाही, आणि पाऊस 1-2 झालेत. आपल्या भागात पाऊस पडला का नाही कमेंट करून सांगा. व्हिडिओ कुठून पाहताय, आपला तालुका जिल्हा कमेंट करा, जेणेकरून आम्हाला समजून जाईल व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचताय. जर आपल्याला खिल्लार गाय विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर 91 30 81 91 30 81 48 22 ह्या नंबरवरती जर कुणाची खिलार गाय विकायची असेल तर व्हिडिओ काढा, एक 30 सेकंदाने टाका. आपण हजारो शेतकऱ्यांपर्यंत जाहिरात करून तुमची गाय घर बसल्या विकायला त्या ठिकाणी मदत होईल. आता बाजारात घेऊन यायचं म्हटलं तर 1000 भाडं, नाही विकली तर 1000-2000 हे तुमचं नुकसान आहे. आणि खिलार गायींच्या तर फार तशा किमती नसतात, त्यामुळं परवडत नाही शेतकऱ्यांना. तर डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीनं करून आपण गायी विकायचं काम करूया. तर जास्तीचा वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करू. दिसत असणारे गाय एकदम टॉप क्वालिटीचे शेतकरी आहे का मामा तुम्ही? गाव कुठलं आहे? माळशिरस मोठेवाडी. जरा मागा पण कधी आला बाजार? तासापूर्वी आला, म्हणजे 6 वाजता आलाय, 5:30. बर. आणि किती वेळ आहे इथं? तिसरं वेळ आहे. पोटातलं तिसरं आहे. किती दिवस बाकी आहे दादा? 12 दिवस बाकी. 12 दिवस. दूध काढू देते काय? देते. असं हात घालू देते ना, काय अडचण नाही. काय आता बेत की तो म्हणला तिसरं वेळ आहे. तिसरं. दाताला नसेल काय शिल्लक आता? नाही. वळूकडनं भरली आहे का इंजेक्शन केलं? कुठला वळू दाखवला मला? काळेबाग. काळेबाग सोन्या दाखवला होता काय? काय किंमत सांगताय गाई? 55,000 सांगते. 55. कितीपर्यंत मागणी झाली आल्या बघ? 40-42 ला मागते. किती आलं तर ते? 50 ला कमी आलं, थोडं थोडं द्यायचं. म्हणजे एक 48 आलं तर देणार. 47-48 आलं तर द्यायचं. द्यायचं. आणि दूध किती येते काय? काय लिटर वासरू पाजून काढलंय ना. 1 लिटर काढले. वासरू काय झालं गेल्या येताला? कालवड होती, फाड होते गेल्या वेळेस. आता कालवड होईल म्हणा, काय तसं काय सांगता येत? तसं काय सांगतो, पहिलं पण फाड होतं ना. बरं. आणि मालक आता किती दिवस बाकी आहे तिला? 10-12 दिवस. वरचं दिवस घेईल. बरं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 99 75 76 98 57. 99 75 76 98 57. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याजवळची गाय आहे आणि मालकाने नंबरही दिलेला आहे. गाय मात्र चांगली सांभाळली आणि वळूकडनं भरलेला आहे. त्यामुळे जर कोणाला घ्यायचं असेल तर ही अशी लक्ष्मी आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. 47-45 आसपास आलं तरी मालक देतील असा अंदाज आहे त्यांच्या बोलण्यावरून वाटते. तर कोणाला गाय घ्यायची असेल तर ही घेऊ शकता. गाय दाडाला चांगली आहे. 2 लिटर दूध दिल. जर दूध काढायचं म्हटलं तर 2 टायमाला मिळून. तर इथे एक गाय आहे, तर कोणाकडली आपण माहिती घेऊ. हो, कोणाकडली आहे मालक गाय? तुमचे काय? गाव कुठला आहे? मसवड. हिला काय लंपी झालता काय? लंपी पहिला झालता म्हणजे 3 वर्ष झाली. होय. तर लंपी जास्त प्रमाणात झालेला गेला. काय गाभण आहे का काय? गाभण आहे. किती महिन्याची? एक ते 4 महिन्याची गाभण आहे. पहिल्यांदा आहे काय? नाही, तिसरं येत, चौथं येत आहे. चौथे आता दाताला संपलंय. बर. तर बघू शकताय मित्रांनो, हे खोंड हिजच आहे का? हा, हिजच आहे. या मालक जरा उठा पुढे. दाताला संपली आहे. हा, संपली. चौथं येत आहे. आता अजून गाभण आहे. किती महिने गाभ आहे? म्हणजे आता ही चौथं गाभण आहे. 3 झाली पूर्ण. 3 पूर्ण झाली. चौथ्यांदा पोटात गाभ आहे आता. गाभ आहे. किती महिने मालक गाभ आहे? 4 महिन्याचे. तपासून मिळेल का? हो. डॉक्टर जर आला इथं बाजारात तर तपासून द्यायचा. हो. आता एक खोंडण गाई एकत्र द्यायचे का वेगळं? पेते ना. पेते काय? हा. बरं. आणि 4 महिने गाभ पण आहे. हा. दूध गाभण गाय आणि खोंड आहे खाली, काजळी खिलार आहे. वळूकडनं बरं झालंय गाय? वळू पण नाही. कुठला वळू भरला होता? या की इकडं. वळू कुठला भरला होता? मसवडचा भरला होता. काय सांगितली किंमत आता द्यायची फायनल? फायनल ते 70,000 रुपये सांगते. 70 बैल तर बघू शकताय खोंडाची किंमत आणि गायची किंमत 17 सांगली. खोंड मात्र देख नाही अतिशय. कोणाला जर घ्यायची असेल तर मालकाला देखील काढू. ही खोंड आहे, बघून घ्या. आणि ही गाय आता दूध काढले कधी गाईस तुम्ही? दूध काढतो घ्या, आता खोंड असल्यामुळे काढत नाही. आता काढत नाही. खोंड आपलं चांगलं सांभाळून पैसे यावं म्हणून तुम्ही आपलं. बरं. कितीपर्यंत द्यायचे गाईस खोंडासहित? सांग सांग की तो 50-55 देऊन टाकणार. 50 पर्यंत देणार आहे तुम्ही.
तर गाई जरा ती आजारात ही असल्यामुळे आता काय अडचण नसेल अडचण नाही तिची काय सुद्धा. काय नाही. हा. ह्या कोंडासेल मित्रांनो 50,000ला गाय होईल, 4 महिने गाभण आहे, अगदी योग्य रेट सांगितलाय मालकाने. त्यात काय 1,000-2,000 इकडे तिकडे होईल का? होईल की त्याला काय? गव्हरला बसल्यावर होईल. बरं व्यवहार होईल म्हणजे 45 ते 48 हजाराच्या आसपास कोंडासेल गाय मिळून जाईल. कोणाला पाहिजे असेल तर मालकांचा नंबर देणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 73 50 73 34 59. ही तुमचीच आहे? ही कोणाची माहित नाही काय? बरं बाजारात अशी बांधलेली आहे गाय, बघू शकता खराब आहे झाडाला. आणि अशा खिलार गाय बाजारात येत असते त्या. तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण ऑन ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण खिलार गाय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर काय झालं अगदी चांगली एक विल आहे काय मालक? खाली खोंड आहे. किती दिवस झाले इले? 10-12 दिवस झाले. 12 दिवस झालं. पाय देते नाही 12 दिवस झालं. दूध किती चालू आहे काय? दूध 2 लिटर. 2 लिटर काढा देते पण होय पाला बिला घालायला लागतो. नाही नाही कोण ती वळू काढलाय आपलं इंजेक्शन ओळखलं आहे. ते वेगळं दिसतंय. काळा बैल लावला. तर हे वळूच दाखवलं होतं आपण, काळा दाखवलं होतं असं यांचं म्हणणं आहे. आणि त्या गाईचं पिल्लू आहे. काय आहे बाई खोंडा आहे का लोड आहे? खोंडा आहे का? बरं मला दूध 2 लिटर काढताय का आता? होय दाताला संपली आहे कसं? दाताला संपले दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदाच आहे काय? किंमत 55 सांगतो. 55 दे घ्यायच काय? पहिली कमी जास्त आत बाहेर किती पर्यंत सुटल? तरी 40च्या मापात. 40 38 40च्या आसपास होय. सुटल. बर तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 72 19 हा 25 80 25. ती पहिली गेली तुमचीच आहे की? हा ती दिली. तेवढ्याला दिली एक जरा इकडे. तर बघू शकताय ह्या गाईचा व्यवहार झालेला आहे. आणि गाय दुधावर आहे का गाभण आहे काय? गाभण आहे तिला 9-10 दिवस जम आहे. दम आहे अजून 10 दिवसात येणार आहे ती. हो वळूकडनं भरली होतं कसं? हा ओळखून. किती वेळा भरली हिला? ही दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा भरली. आणि मालक धार काढू देते ही गाई? ही नाही काढत. ही धार काढली नाही. वासरू सोडून डायरेक्ट झाले जलंद. ही तुम्ही खिलार सांभाळली सांभाळली. चांगली. हा हिच्याकडनं काय अपेक्षा घेतली ना? दूध काय ना वासरू तेवढी काय चांगले तर. चांगलं करून वासराची किंमत आली का? दूध कितीला आहे? बरोबर आहे तुमचं. हो काय होईल? कितीला दिली हिला? ही दिली 26,000ला. खरं हा बरं 26,000ला दिलेले. दाताला काही शिल्लक नसणार. सायदाती. सायदाती. सायदाती बँके पाडला आताशी. बरं म्हणजे शिल्लक आहे अजून. हा 26ला झालं. व्यापाऱ्याने घेतली शेतकऱ्याने? व्यापाऱ्याने घेतली. व्यापाऱ्याने घेतलेली आहे. आणि हिला दिवस बाकी आहे 10 दिवस अजून. आणि गाय ही चांगली. कोणाला जर तुमचा व्यापार आहे? हा व्यापार आहे. हा काय बोलीत देताय गाय? हा काय बोलीत गाया देताय? ती 20,000पासून 35-40,000 पर्यंत. ती किमती झाल्या पण ह्याची खात्री काय? आता समजा एखादी गाय धारच काढू देना गेलो तुम्ही काय करताय? धार म्हणजे कसं आहे माहिती का? नवीन माणसाला म्हणजे बाया माणूस सवय. फक्त आम्ही भांड्याची सडाची बोलीत असते. दुधाची तुमचं हा काय? दुधाचं काय नाही. धार काढू देना गेलो तुम्ही काय करायचं? काय नाही त्या मालकांना दिली तशी आपण तिथं आपण 1,000-2,000 रुपये मिळालं देऊन टाकतो. असं आहे काय? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देता? 72 19 25 80 25. ठीक आहे धन्यवाद साहेब. शेतकरी मित्रांनो जर कोणाला खिलार गाई पाहिजे असेल तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन तुम्ही गाय खरेदी करू शकताय. किंवा जर आपल्या चॅनलवर आलं तर आपण चॅनलवर त्या ठिकाणी टाकतोय. इथंच भरतोय खिलार गाईंचा बाजार. आणि आपण बघू शकताय बाजार कुठं भरलेला. युट्यूबला आला पाहिजे पण नाही तर आमचे पहिले. भैया नमस्कार. नमस्कार. काय घेऊन आला ही? फंड घेऊन आलोय. एवढं असलं खराब खराबच झालंय. काय झालं याला? काय नाही बारके खराब झालंय. हा? पावसामुळे खराब झालंय. पावसाचा आणि ह्याचा खराब आता काय समजणार? वैरण नसल्या काय करणार हो? होय मी इकायला आणलं काय? हो केवढ्याला द्यायचं? 2,000 द्यायचंय. ऑफर मध्ये 2,000ला 2,000ला. हा. आणि मोरल्यान घेऊन याला करायचं काय? करायचं. बैल मोठा होणार घ्या हो. बैल होणार हा. तुमच्याकडे झाला नाही दुसरीकडे कसा होणार? काय आता आमच्याकडे वैरण नसल्यामुळे काय पंचायत झाली. 2,000ला ऑफर. हा 2,000ला ही खोंड मिळेल. जाता जाता दिसलं मग काढलं. मोबाईल नंबर सांगा. 78 75 39 65 20. 78 75 39 65 20. 65 20. हा. कुणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता ही खोंड. भैयांना 2,000 रुपये सांगितले. 1500 पर्यंत मिळेल. आमेन. ठीक आहे धन्यवाद. कमी मिळते. म्हणून आणले भैयानं. तर आपण आता खिलार गाय घेऊया. काजळी खिलार कालवड आहे मित्रांनो. इथं सांगोल्या बाजारात अशा कालवडी सुद्धा मिळतील. त्यामुळं बाजारात आला असाल तर कालवडी सुद्धा मिळतील. फक्त कसं आहे जास्त प्रमाणात नसते खिलार. तर माहिती घेऊन 1-2 बाजार फिरून मग खिलार कालवडी घ्या. तर चला आपण करू. बंद झालो मला काय सांगोल्या बाजारामधील इथे खिलार गाय
गाय ही देखील चांगली आहे, परंतु झाले काय मालक जागेवर नाहीत. तर अशा गायी बघून बघून असतात बाजारामध्ये. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ही गाय आहे. त्या किती एक गाय आहे बघा, ठेप्याला चांगली आहे आणि ऑर्डर वगैरे बघू शकताय तिची चांगली आहे. दूध वगैरे दिल अशी काय शक्यता. तर बाजारात अशी वाकडी तिकडे जनावर बांधलेली एखादं महाराज आहे आम्हाला. मित्रांनो कसं आहे, कुठलंही काम सोपं नाही बरं का. आपण काय मीच लय कष्ट करतोय अशाचा विषय नाही, पण पूर्ण व्हिडिओ पण बघत नाहीत लोक, सबस्क्राईब केला नाही चॅनलला, त्यामुळं तेवढा काय प्रतिसाद बी नाही व्हिडिओला. तर आपण या गायीची माहिती घेऊ. मामा राम राम, गाव कुठलं आहे तुमचं? लांब आलाय. शेतकरी व्यापारी राहू द्या की जरा आवाज यासाठी असतंय मोठा. गाव कुठलं आहे? माळशिरसचं आहे. शेतकरीच आहे ना? किती वेळ येते गाई आपली? दुसरा आहे तिसरा आहे? दाताला संपली आहे. बर. आणि वळूकडनं भरली आहे कसं? हा, दूध काढू देते गाई तुमची? नक्की. जर एखाद्याने घेतली आणि पुन्हा दूध काढू दे ना गेलो काय करायचं? उचलत नाही तिला हात घालून बघा. आता हो बघा की. बर, तुम्हीच घालाय, मी धरतो कसरा ना, आम्हाला मारा बिराई गाई तुमची. तर हात घालून दाखवायला लागले ते शेतकऱ्याचं. हो हो, जरा खिल्लार तापडच असते. चोळत चोळत ही करा. हो पुढं धरा जरा, तसंच करतो युट्यूब वरती. आता तसं करून कसं पुढं धरा एक थोडं. आधी मारत नाही तर नाही ना? हो नाही मारित. चोळत 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 हात घालायचा हो. जरा सरका मस्त तकडं बैल आहे. जाईल गाई पळून त्यांची. नाही पळत नाही ते आहे का. हा, शांत आहे शांत आहे, सोडा तिला. हा, म्हणजे खात्रीनं धार काढू देते तशी गाय तुमची मिळेल. आणि दुसऱ्यांदा गाभण आहे. दिवस किती बाकी आहेत? 30 तारीख आहे आता इथे. आता 30 तारखेला आहेच म्हणा, 4-5 दिवसात दूधच खायला जायचं. किती द्याचाल किंमत? किंमत देऊ की 35 ला देत आहे. 32 पर्यंत होईल व्यवहारला बसले का द्यायची सांगितली? मला कसं करायचं, कसं करायचं? 32 पर्यंत होईल. दिदीचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा, मोबाईल नंबर. मला नंबर मला वर गेला वरगडी गेली. वरगडी म्हणजे हे कालवड आणली जशी 3 आहे. अच्छा, पाडिया बाजारात आहे काय? हा बरं का वासरा. बरं बरं. तर 32 ला व्यवहार होऊन जाईल. शेतकरी तर नंबर यांच्याकडे नाही आहे, पण बाजारामध्ये आलं तर अशा तुम्हाला 1 लिटर 2 लिटर दूध देते. 2.5 लिटर देते. बरं, मग दुधाला चांगली आहे. चांगला आहे मग जात नाही चांगली आहे गाय बरं का. वळूकडनं भरली आहे कशी आता? वळून लबाड काय बोलायचं. नाही, तुम्ही लबाड बोलत नाही, हात घालून दाखवतो. शेतकरी आहे आपण लबाड नाही, बाजार जरा खोटं बोलते तो बाजारात म्हणून विचारलं. तसं जरा तुम्हाला खुरास, तुमचा स्वभाव चांगला आहे बरं का, आवडलं मला. शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या आणि सामान्य शेतकऱ्याने चांगली माहिती दिलेली आहे. तर कुणाला जर अशा गाई घ्यायची असतील तर बाजारात येऊ शकताय. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरतो. बाजारात गाई आज कशी आली ते बघा. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि जास्तीचा वेळ न घालवत आपण इथं थांबूया. आणि कमेंट करत चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर. आणि धन्यवाद.